ज्युनियर क्यूब असोसिएशन संघाकडून नॅशनल क्यूब चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतातून 300 पेक्षा अधिक मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। ज्युनियर क्यूब असोसिएशन संघाकडून मुंबईतल्या मालाड इथल्या इन्फिनिटी मॉलमध्ये नॅशनल क्यूब चॅम्पियनशिपचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 300हून अधिक मुलांनी भाग घेतला। ही स्पर्धा ब्रेन चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आयोजित केली जाते, ज्यामध्ये जगभरातील मुले भाग घेतात। तेव्हा मुलं क्लासला जातात नेहमी, तर त्यांची प्रगती किती झाली कॉम्पिटिशनला आला की कळतं की आपण आपला स्पीड किती आहे, आपण किती जर एवढा खास असेल तर आपण किती इम्प्रूव्ह करायला पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी इथे येऊन कळतात। या क्यूब गेमचे अनेक फायदे आहेत। मेंदूचे आजार होत नाहीत, एकाग्रता वाढवते, अल्झायमर सारख्या रोगांवर उपचार मदत होते। त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करणं आणि रुबिक्स क्यूब पझलसाठी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात। हा प्लॅटफॉर्मवर आम्ही त्यांना कॉम्पिटिशन करवतो। ते एक मोटिवेशन असतं, कारण काय पण तर तुम्हाला जर प्लॅटफॉर्मच नाही मिळालं तुमचा टॅलेंट दाखवण्यासाठी, तर त्यामुळे पॅरेंट्समध्ये पण आता खूपच अवेअरनेस आलेला आहे। तर ज्युनियर क्यूब असोसिएशननी हे महत्त्वाचा नियम ठेवलं आणि सर्व मुलांना अंडर 7, अंडर 11, अंडर 14, अंडर 18 मध्ये डिवाइड केलं आणि थोडं प्रोत्साहन द्यायला आम्ही पेरेंट्सला पण सांगत आहे की याच्यामध्ये पार्ट घ्या, तर त्यांचा फायदा त्यांना दिसणार। क्यूब गेमना मेंदूचा व्यायाम होतो, त्यामुळे मनोचिकित्सकही यावर विश्वास ठेवतात। या खेळात जवळपास 100हून अधिक प्रकार आहेत। ऑनलाईन असं ऑफलाईन असं एज ग्रुपमध्ये पण असतं। अंडर 7, अंडर 9, अंडर 11, अंडर 14 आणि अंडर 18। कधी कधी पॅरेंट्सचे पण असतात। त्याच्यात हरणं जिंकणं असतंच, पण मेनली तुमचं स्पोर्टिंग स्पिरिट वाढते। ज्युनियर क्यूब असोसिएशन संघाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नामुळे क्यूब गेमचे अनेक फायदे लोकांपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा स्पर्धा आयोजकांना वाटतीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।